आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहे. आपल्या चॅप्टरचं नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. 12वीच्या नवीन सिलेबसचा फर्स्ट चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन प्लांट आणि आपल्या याच्यानंतरच शिकायचं आहे रिप्रोडक्शन इन अॅनिमल. आता रिप्रोडक्शन इन प्लांट म्हणजे आपण काय म्हणतो झाडांची प्रजनन क्रिया, काय म्हणू शकतो आपण त्याला झाडांची प्रजनन क्रिया. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण रिप्रोडक्शन म्हणजे काय थोडं समजून घेऊ. या पृथ्वीवर जितकेही प्लांट आहे किंवा अॅनिमल आहे, काय जितकेही प्लांट आहे किंवा अॅनिमल आहे, यांचा रूल आहे की जे काही प्लांट किंवा अॅनिमल आहे ही काय त्यांची स्पेसिस काय नेहमी किंवा त्यांची स्पेसिस म्हणजे नष्ट नाही झाल्या पाहिजे, काय नेहमी ट्राय करत राहते. काय करत राहते? नेहमी ट्राय करत राहते. तर यांची स्पेसिस नष्ट न झाली पाहिजे यासाठी ते काय करते, एक प्रोसेस फॉलो करते. त्यालाच काय म्हणतो आपण रिप्रोडक्शन. त्यालाच काय म्हणतो आपण रिप्रोडक्शन. त्यालाच काय म्हणतो आपण रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन म्हणजे काय? आता रिप्रोडक्शन म्हणजे काय तर या प्रोसेस मध्ये काय करताय प्लांट ते स्वतः सारखेच काय स्वतःचे यंग वन म्हणजे प्रोडक्शन ऑफ यंग वन लाईक द पॅरेंट्स म्हणजे काय स्वतः सारखेच काय करते स्वतःचे ते काय करते यंग वन प्रोड्यूस करते. म्हणजे प्लांट आहे तर ते प्लांट सारखेच काय करेल स्वतःचे ऑफस्प्रिंग म्हणू शकतो आपण त्यांना किंवा जे काही प्रोडक्ट म्हणतो आपण त्यांना काय स्वतःचेच प्रोडक्ट निर्माण करेल. अॅनिमल काय करेल? अॅनिमल सारखेच प्रोडक्ट निर्माण करेल. जसं एक्झाम्पल साठी आपण कॅट घेतली तर कॅट काय करेल स्वतःचाच काय एक ऑफस्प्रिंग म्हणू शकतो किंवा त्याला नवीन यंग वन म्हणू शकतो. काय करेल स्वतःचाच प्रोड्यूस करेल. याच्यावरून आपण डेफिनेशन लिहू शकतो की काय इट इज द प्रोडक्शन ऑफ young one like parent. काय तर आपण रिप्रोडक्शन म्हणजे काय होते तर काय स्वतः सारखंच काय एक नवीन काय म्हणजे एक नवीन यंग वन म्हणजे नवीन प्रोडक्ट काय करते तयार करणे. तर हे कशासाठी करते मी आता सांगितलं तुम्हाला. ते काय करते नेहमी ट्राय करत राहते. त्यासाठी तर त्यांची जे काही स्पेसिस आहे संपुष्टात न आली पाहिजे आणि कंटिन्युअसली जे काही त्यांची जनरेशन आहे ते काय चालू राहिली पाहिजे यासाठी काय करते ते रिप्रोडक्शन करते. म्हणजे काय करताय इट इज द प्रोडक्शन ऑफ यंग वन लाईक अ पॅरेंट म्हणजे स्वतःच सारखे काय करत आहे नवीन प्रोडक्ट काय करत आहे तयार करत आहे. कशासाठी सांगितलं मी? It is an essential process which lead to continuation of species. म्हणजे त्यांची प्रजाती जे काही स्पेसिस आहे हे काय नेहमी कधीच खतम नाही झाली पाहिजे किंवा नेहमी कधीच संपुष्टात नाही आली पाहिजे यासाठी काय करते रिप्रोडक्शन करते. आपण डेफिनेशन लिहून घेतली आहे. इट इज द प्रोडक्शन ऑफ यंग वन लाईक अ पॅरेंट. इट इज अन इसेन्शियल प्रोसेस विच लीड टू कंटिन्युएशन ऑफ स्पेसिस. जी मी ही याच्यासाठी अशी जशी रीड करून दाखवलेली आहे की अशीची अशीच काय आपल्याला आपल्या जे नवीन सिलेबसच्या पुस्तकामध्ये अशीची अशीच काय आपल्या डेफिनेशन लिहून दिलेली आहे. ठीक आहे काय तर कशासाठी बघितलं आपण ते स्वतःची स्पेसिस नेहमी वाढत राहण्यासाठी. आता रिप्रोडक्शन हे दोन प्रकारे घडले जाते. तुम्हाला माहित असेल 10th स्टँडर्ड मध्ये म्हणा किंवा 11th स्टँडर्ड मध्ये तुम्ही शिकलेले आहे. आपण आता पण एकदा अजून शिकून घेऊ आपल्याला दिलेलं आहे. काय तर रिप्रोडक्शन इन अ प्लांट म्हणजे किंवा आपण रिप्रोडक्शन हे दोन प्रकारे घडले जाते. एक राहते असेक्झुअल रिप्रोडक्शन आणि एक राहते सेक्झुअल रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनची किती टाईप आहे? रिप्रोडक्शन टाइप किती आहे? एक आहे असेक्झुअल रिप्रोडक्शन आणि एक आहे सेक्झुअल रिप्रोडक्शन. आता असेक्झुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? आपल्याला माहित आहे सेक्झुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय तर इथे फक्त एकच पॅरेंट इन्व्हॉल्व राहतो. का राहतो? इथे एकच पॅरेंट इन्व्हॉल्व राहतो. आपण लिहून घेऊ त्याला काय occur without fusion of two compatible gametes किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो सेक्स सेल्स म्हणू शकतो. काय म्हणू शकतो आपण त्याला सेक्स सेल्स. म्हणजे आपल्याला माहिती आहे फर्स्ट ऑफ ऑल आपण समजून घेऊ की गमेट आपल्याला माहिती आहे दोन प्रकारचे गमेट राहते. दोन प्रकारचे गमेट्स राहते. एक राहते मेल गमेट आणि एक राहते
female gamete. Male gamete have the XY chromosomes and female gametes have the XX chromosome. इथे काय होत आहे, जेव्हा या दोघांचं फ्युजन म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ मेल गमेट्स अँड द फिमेल गमेट्स, जेव्हा त्या दोघांचं कॉम्बिनेशन होते तेव्हा त्याला काय म्हणतो आपण सेक्झुअल रिप्रोडक्शन. बट इथे काय विदाऊट द फ्युजन, काय म्हटलेलं आहे विदाऊट द फ्युजन, म्हणजे इथे जे काही म्हणू शकतो आपण किंवा सेक्स सेल म्हणू शकतो किंवा गमेट आहे, इथे काय होत आहे, इथे फ्यूज होत आहे का, इथे नाही होत आहे. हे काय विदाऊट द फ्युजन ऑफ टू गमेट्स, म्हणजे जे काही सेक्स सेल आहे यांचं फ्युजन होत आहे का नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का इन अ सेक्झुअल रिप्रोडक्शन देर इज ओनली वन पॅरेंट आर रिस्पॉन्सिबल फॉर द रिप्रोडक्शन किंवा वन पॅरेंट आर रिस्पॉन्सिबल फॉर द मेक द प्रोडक्ट. म्हणजे जे काही नेक्स्ट जनरेशन प्रोजेनी बनवायची आहे त्यासाठी काय फक्त एकच काय पॅरेंट रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे. प्रोड्यूस जेनेटिकली जेनेटिकल आयडेंटिकल प्रोजेनी. आता जेनेटिकल आयडेंटिकल आपल्याला माहित आहे, समजून घेऊ. बट फर्स्ट ऑफ ऑल आपण माहित करून घेऊ प्रोजेनी म्हणजे काय होते. प्रोजेनी म्हणजे काय होते तर समोरचा रिझल्ट. रिझल्ट म्हणजे काय, रिझल्टचा अर्थ काय होते तर आपण जे काही परिश्रम करत आहे किंवा आपण एक सिंपल करून घेऊ, आपण जर एक्झाम सॉल्व्ह करत असेल तर काय रिझल्ट काय आहे तर त्यानंतरची आपल्याला जे काही आपण परिश्रम केलेला आहे यानंतर कळत असणारा आपला रिझल्ट, म्हणजे जे काही आपल्याला आपण काय केलं, आपण किती गुणवत्तेने ते गोष्ट केली आहे या सर्व गोष्टींची माहिती करणे म्हणजे काय रिझल्ट. तर प्रोजेनी मध्ये आपण एक तर म्हणू शकतो काय नेक्स्ट रिझल्ट किंवा त्यालाच म्हणतो आपण नेक्स्ट जनरेशन. त्याला काय म्हणू आपण नेक्स्ट जनरेशन. प्रोजेनी म्हणजे जनरेशन, आपण रिप्रोडक्शन विषयी शिकत आहे म्हणून आपण काय जनरेशन वर्ड युज करू. आता प्रोड्यूस अ जेनेटिकल आयडेंटिकल प्रोजेनी. जेनेटिकल आयडेंटिकल म्हणजे काय तर असेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला माहित आहे की एकच गमेट युज होत आहे, मेल किंवा फिमेल. आपण आता तिथे मेल आणि फिमेलचं काय पार्टिशन राहिलेलं नाहीये, कारण का बरं, कारण तिथे फक्त गमेट युज होत आहे. काय होत आहे, एक गमेट युज होत आहे, म्हणजे एक सिंगल पॅरेंट युज होत आहे. काय होत आहे, एक सिंगल पॅरेंट युज होत आहे. आता सिंगल पॅरेंट, आता जसं मी तुम्हाला सांगितलं मेल पाशी एक काय त्याची वेगळे क्रोमोझोम आहे आणि फिमेल पाशी काय त्याची एक वेगळी क्रोमोझोम आहे. जेव्हा हे फ्यूज होईल, काय होईल, हे फ्यूज होत आहे तर आपण सपोज घेऊ इथे वाय क्रोमोझोम आहे आणि इथे एक्स क्रोमोझोम आहे. आता या दोघांचं फ्युजन होऊन जर एखादा ऑफस्प्रिंग निर्माण होत असेल, काय या दोघांचा फ्युजन होऊन एखादा ऑफस्प्रिंग जर निर्माण होत असेल तर याच्यामध्ये काय राहील, डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स राहील, म्हणजे दोन वेगळ्या प्रकारचे जीन काय राहील याच्यापाशी अवेलेबल राहील. काय राहील, दोन वेगळ्या प्रकारचे जीन याच्यापाशी काय राहील अवेलेबल राहील. बट इथे दोन गमेटचं फ्युजन होत आहे का, नाही होत आहे. दोन गमेटचं फ्युजन होत आहे का, नाही होत आहे. म्हणजे इथं वेगवेगळे काय आपण म्हणू शकतो जीन अवेलेबल राहील का, नाही राहील. इथे काय राहील, म्हणजे ते जो काही पॅरेंट आहे, एक्झाम्पल किंवा आहे मँगो, काय आहे हा मँगो, ठीक आहे, हा आपण ऍज अ पॅरेंट घेतला. काय हा एक पॅरेंट आहे, हाच जर स्वतःच काय करत आहे ऑफस्प्रिंग म्हणू शकतो किंवा प्रोडक्ट, काय म्हणू शकतो आपण प्रोडक्ट निर्माण करत आहे. हा काय करत आहे, स्वतःचं प्रोडक्ट निर्माण करत आहे. तर हा त्याचं स्वतःचं प्रोडक्ट काय राहील, आयडेंटिकल राहील. कसं राहील, जेनेटिकल आयडेंटिकल. आता जेनेटिकल आयडेंटिकल म्हणजे काय तर तो काही जो प्रोडक्ट मिळणार आहे आपल्याला, हा हुबेहूब म्हणजे त्याचे जीन म्हणू शकतो किंवा जीन. आता जीन कसं ओळखायचं तर त्याची टेस्ट म्हणू शकतो, त्याचा कलर, हे सर्व काय त्याच्या पॅरेंट सारखं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जीन काय राहील, जे या पॅरेंट्सच्या मँगो मध्ये यामध्ये जे जीन आहे तेच आपल्याला कुठे यामध्ये पण तेच जीन काय मिळणार आपल्याला पाहायला मिळेल. त्यालाच म्हणतो जे काही आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे ते काय जेनेटिकली आयडेंटिकल. काय जेनेटिकली आयडेंटिकल म्हणजे जी काही जीन आहे या पॅरेंट मँगो मध्ये आपल्याला काय होणार आहे, इथे आपल्याला आयडेंटिकल म्हणजे पाहायला मिळणार आहे. म्हणजे जसा जे जीन याच्यामध्ये आहे तेच नेक्स्ट प्रोजेनी म्हणजे काय होते तर नेक्स्ट जनरेशन मध्ये म्हणू शकतो. नेक्स्ट रिझल्ट जो काही या पॅरेंटचा प्रोडक्ट येणार आहे, म्हणजे जो काही रिझल्ट येणार आहे तो काय राहील जेनेटिकली आयडेंटिकल. म्हणजे या मँगो मधले जीन आपल्याला कसे पाहायला मिळेल, त्याच्या प्रोडक्ट मध्ये पाहायला मिळेल. काय मिळेल आपल्याला, त्याच्या प्रोडक्ट मध्ये पाहायला मिळेल. चला नेक्स्ट घेऊन असेक्झुअल मध्ये, ठीक आहे. दीज आर मॉर्फोलॉजिकली and genetically identical individual called
क्लोन. आता मी तुम्हाला सांगितलं फर्स्ट ऑफ ऑल मॉर्फोलॉजी या शब्दाचा अर्थ समजून घेऊ आपण. काय समजून घेऊ? मॉर्फोलॉजी म्हणजे काय? मॉर्फो म्हणजे काय होते तर मॉर्फो म्हणजे होते स्ट्रक्चर. काय होते? स्ट्रक्चर. मॉर्फो म्हणजे काय होते? स्ट्रक्चर. आपण मॉर्फो म्हणजे स्ट्रक्चर म्हणण्यापेक्षा एक्सटर्नल स्ट्रक्चर म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो आपण? एक्सटर्नल स्ट्रक्चर. मॉर्फो म्हणजे काय होते? एक्सटर्नल स्ट्रक्चर. आणि लॉजी म्हणजे काय होते? तर स्टडी करणे. काय करणे? स्टडी करणे. द स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर. मॉर्फोलॉजी या शब्दाचा अर्थ काय होतो? द स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर. आणि जीन आयडेंटिकल म्हणजे आपण आताच बघितलं आहे की जो पॅरेंट मध्ये राहील तेच जीन दुसऱ्या त्याच्या प्रोडक्ट मध्ये काय करणे? शो करणे. त्याला म्हणतो जेनेटिकल आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल किंवा जेनेटिकल आयडेंटिकल प्रोडक्ट. आता मॉर्फोलॉजी म्हणजे काय? जे काही असेक्झुअल रिप्रोडक्शन आहे. असेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होते? जे पॅरेंट्स आहे. आता अजून आपण काय मँगोचं एक्झाम्पल घेऊ. हा पॅरेंट आहे, याने काय प्रोडक्ट निर्माण केला म्हणजे त्याचं ऑफस्प्रिंग निर्माण केलं. काय केलं? त्याचं ऑफस्प्रिंग निर्माण केलं. पण त्याचं ऑफस्प्रिंग स्ट्रक्चर मध्ये, शेप मध्ये काय आहे? हुबेहूब त्याच्या पॅरेंट सारखं आहे. कसं आहे? हुबेहूब त्याच्या पॅरेंट सारखं आहे. आपण पहिलेच बघितलंय काय? लाईक अ पॅरेंट. प्रोडक्शन ऑफ यंग वन म्हणजे काय? एक नवीन प्रोडक्ट तयार करणे. कोणासारखा? पॅरेंट सारखा. पॅरेंट सारखा म्हणजे आता असेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होत आहे? तर तो तसाच प्रोडक्ट निर्माण करत आहे. पण याच्यामध्ये जेनेटिकल डिफरन्स आहे का? नाही. त्याचे जीन काय आहे? सारखेच आहे. मॉर्फोलॉजिकली म्हणजे एक्सटर्नल स्ट्रक्चर. आता आपण म्हणू शकतो मँगोचा जो काही एक्सटर्नल स्ट्रक्चर आहे, त्याचा कलर म्हणू शकतो किंवा त्याची जे शेप आहे, हे काय आहे? एक्सटर्नल स्ट्रक्चर. काय त्याचा जो पॅरेंट सारखा आहे तसाच काय त्याचा एक्सटर्नल स्ट्रक्चर आहे. म्हणजे दिस आर द मॉर्फोलॉजिकली अँड जेनेटिकली आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल कॉल्ड द क्लोन. आता आपल्याला माहित आहे या मँगो पासून हा प्रोडक्ट बनाला. याचे जीन स्ट्रक्चर म्हणू शकतो. जे एक्सटर्नल स्ट्रक्चर आहे, जीन काय आहे? एकसारखे. याच्यापासून अजून एक प्रोडक्ट बनेल, त्याचे पण जीन मॉर्फोलॉजिकली म्हणू शकतो. एक्सटर्नल जे स्ट्रक्चर आहे ते सारखं आहे. याच्यापासून बनेल, त्याचं पण प्रोडक्ट काय राहील? तसंच राहील. म्हणजे जो फर्स्ट पॅरेंट आहे त्याच्यासारखेच बाकीचे राहील. त्यालाच काय म्हणतो आपण? क्लोन. त्यालाच काय म्हणतो आपण? क्लोन. म्हणजे काय? सेम प्रोडक्ट, सेम तसाच प्रोडक्ट निर्माण करणे. काय करणे? सेम तसाच प्रोडक्ट निर्माण करणे. त्याला काय म्हणतो आपण? क्लोन म्हणतो. म्हणजे दिस आर मॉर्फोलॉजिकली अँड जेनेटिकली आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल म्हणजे जे एक्सटर्नल, त्यांचं एक्सटर्नल स्ट्रक्चर आणि ज्यांचे जीन एक सारखे राहते आणि नेहमी नेहमी प्रोड्यूस करत आहे, तरी त्यांची मॉर्फोलॉजिकली म्हणजे एक्सटर्नल स्ट्रक्चर आणि जीन जर सारखे आहे त्याला काय म्हणतो आपण? क्लोन. त्याला काय म्हणतो आपण? काय म्हणजे 4 प्रकारे असेक्झुअल रिप्रोडक्शन काय घडल्या जाते. आपण बघून घेऊ त्याचे टाइप्स ऑफ असेक्झुअल रिप्रोडक्शन. असेक्झुअल रिप्रोडक्शनचे 3 टाइप आहेत. त्यातला फर्स्ट आहे फ्रॅगमेंटेशन, नेक्स्ट आहे बडिंग, स्पोर फॉर्मेशन अँड व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन आपण फ्रॅगमेंटेशन, बडिंग, स्पोर फॉर्मेशन, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन या सर्व गोष्टी आपण 11th स्टँडर्ड मध्ये म्हणा किंवा 10th स्टँडर्ड मध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला नोन आहे. ठीक आहे, तरी आपण बघून घेऊ. ठीक आहे. फ्रॅगमेंटेशन आपल्याला माहित आहे काय? तर एका इंडिव्हिज्युअल पासून काय कट करून नवीन काय करणे? प्रोडक्ट फॉर्म करणे. बडिंग म्हणजे एक्स्ट्रा ग्रोईंग पार्ट. स्पोर फॉर्मेशन म्हणजे आपल्याला माहित आहे गमेट स्प्रेड होणे. आणि व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन काय? तर हे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनची जे काही प्रोसेस आहे ही 3 मेथड द्वारे काय घडल्या जाते. एक राहते कटिंग, एक आहे ग्राफ्टिंग आणि लास्ट आहे टिश्यू कल्चर. आपल्याला माहित आहे कटिंग म्हणजे त्या व्हेजिटेटिव्ह पार्टला कट करणे. ग्राफ्टिंग म्हणजे काय? द जॉईन द 2 पार्ट ऑफ द प्लांटचे 2 पार्ट काय करणे? जॉईन करणे. आणि टिश्यू कल्चर म्हणजे काय? तर ती प्रोसेस म्हणजे जो काही प्लांट आपण कट करून ग्राफ्ट केलाय त्या प्लांटला ग्रो होत असताना जे काय त्यांच्यामध्ये प्रोसेस होते त्याला काय म्हणतो आपण? टिश्यू कल्चर म्हणतो. हे काय स्टेप बाय स्टेप आपण सर्व बघणार आहे. आपण काय बघितलं आहे तर काय रिप्रोडक्शन म्हणजे काय होते, का बरं आपल्याला रिप्रोडक्शनची गरज आहे, हे काय तो नेचरचा रूल आहे. काय तर काय ते स्पेसिस कंटिन्युअसली चालू राहण्यासाठी, काय ते स्पेसिस कंटिन्युअसली चालू राहण्यासाठी काय केलं जाते? रिप्रोडक्शन ही प्रोसेस घडून आणल्या जाते. आणि रिप्रोडक्शन म्हणजे काय होते तर स्वतः सारखाच म्हणजे जे काही पॅरेंट्स आहे तो काय स्वतः सारखाच एक नवीन प्रोडक्ट म्हणू शकतो किंवा एक नवीन ऑफस्प्रिंग काय निर्माण करणे त्याला काय म्हणतो आपण? रिप्रोडक्शन. आपण बघितलं रिप्रोडक्शन हे
रिप्रोडक्शन पण दोन प्रकारे घडल्या जाते. एक आहे राहते असेक्झुअल रिप्रोडक्शन आणि एक राहते सेक्झुअल रिप्रोडक्शन. आपण बघितलं आहे सेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये काय फ्युजन होत नाही, म्हणजे दे आर द ओनली वन पॅरेंट आर रिस्पॉन्सिबल फॉर द रिप्रोडक्शन. त्यानंतर ते जेनेटिकली काय राहते आयडेंटिकल जेनेटिकली म्हणू शकतो आपण. मॉर्फॉलॉजिकली काय राहते ते आयडेंटिकल. आपण त्याचे टाईप पण बघितले. रिप्रोडक्शन आपण बघितलं आहे रिप्रोडक्शन दोन टाईप आहे सेक्झुअल अँड असेक्झुअल रिप्रोडक्शन. त्यामधलं आपण सेक्झुअल रिप्रोडक्शन बघितलेलं आहे. असेक्झुअल रिप्रोडक्शन आपण चालू करू. असेक्झुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय मी आता त्याच्या आधी सांगितलं तुम्हाला की असेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होत आहे तर जे काही गमेट्स आहे जे काय गमेट आहे मेल गमेट आणि म्हणजे दे आर द टू टाइप्स ऑफ गमेट मेल गमेट अँड फिमेल गमेट. दोन प्रकारचे गमेट राहते. तर असेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होते तर जे जे दोन गमेट आहे फ्यूज होत आहे का नाही. तिथे काय फक्त एकच पॅरेंट काय आहे रिस्पॉन्सिबल आहे फॉर द रिप्रोडक्शन. बट सेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये तसं होते का नाही. सेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होते तर सेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये मेल अँड फिमेल गमेट दोन्ही गमेटचं काय होते फ्युजन होते. काय होते दोन्ही गमेटचं काय होते फ्युजन होते. आपण लिहून घेऊ occur fusion of two compatible gametes और आपण त्याला म्हणतो सेक्स सेट. ओके काय होतं सेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये तर दोन्ही गमेट काय होत आहे फ्यूज होत आहे. काय होत आहे दोन्ही गमेट फ्यूज होत आहे. ज्या प्रकारे आपण म्हटलं होतं की असेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये फॉर द रिप्रोडक्शन देर आर द ओनली वन पॅरेंट आर रिस्पॉन्सिबल. आपण काय म्हणतो शकतो सेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये इन अ सेक्झुअल रिप्रोडक्शन फॉर द रिप्रोडक्शन देर आर टू पॅरेंट्स आर इन्व्हॉल्व आर द टू पॅरेंट्स आर रिस्पॉन्सिबल. म्हणजे जर सेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये काय करायचं असेल आपल्याला रिप्रोडक्शन करायचं असेल म्हणजे सेक्झुअल रिप्रोडक्शन या प्रोसेसने रिप्रोडक्शन किंवा प्रजनन क्रिया करायची असेल तर काय इथे दोन्हीही मेल आणि फिमेल दोन्ही गमेट काय फ्यूज होते. ठीक आहे. आता हे दोन्ही गमेट फ्यूज होत आहे. आपल्याला माहित आहे आपण त्याला म्हणू शकतो द कॉम्बिनेशन ऑफ मेल अँड फिमेल गमेट्स. और काय म्हणू शकतो आपण त्याला कॉम्बिनेशन ऑफ मेल अँड फिमेल गमेट्स. आपण त्याच प्रोसेसला काय म्हणतो द कॉम्बिनेशन ऑफ मेल अँड फिमेल गमेट्स त्यालाच म्हणतो आपण फर्टिलायझेशन. त्यालाच काय म्हणतो आपण फर्टिलायझेशन. कॉम्बिनेशन ऑफ मेल अँड फिमेल गमेट त्यालाच काय म्हणतो आपण फर्टिलायझेशन. काय म्हणतो आपण त्याला फर्टिलायझेशन. आता आपल्याला माहित आहे की जे काही दोन मेलचा आणि आपण त्याला वेगळ्या याच्यात म्हणू शकतो फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गमेट त्याच प्रोसेसला किंवा जे काही त्यांचं जर काय फ्युजन होत असेल त्याला काय म्हणतो आपण फर्टिलायझेशन. अँड आफ्टर द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन जे काही गमेट्स आपण फ्यूज होत आहे त्यानंतर जे प्रोसेस होते त्याला काय म्हणतो दॅट इज द फॉर्मेशन ऑफ त्याला काय म्हणतो आपण झायगोट फॉर्मेशन. काय म्हणतो कशाचं फॉर्मेशन म्हणतो आपण झायगोट फॉर्मेशन. दॅट इज द फॉर्मेशन ऑफ झायगोट. आता हा जो गमेट आहे आपल्याला माहित आहे एक्झॅक्टली गमेट काय असते दोन प्रकारचे असते फिमेल अँड मेल. पण हे झायगोट काय आहे काय आहे झायगोट काय आहे. आता आपल्याला माहित पाहिजे गमेट हा काय राहते हॅप्लॉइड इन नेचर. काय राहतो हॅप्लॉइड इन नेचर. हॅप्लॉइड म्हणजे काय होते तर फक्त एक क्रोमोझोम आणि क्रोमोझोमला आपण कशामध्ये एन मध्ये डिनोट करतो. कशामध्ये डिनोट करतो एन मध्ये डिनोट करतो. आता आपल्याला माहित आहे गमेट गमेट फक्त कुठे होते तर असेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये. कुठे होत आहे असेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये. आणि ते आर हॅप्लॉइड इन नेचर. हॅप्लॉइड म्हणजे काय होते तर त्यांच्यापाशी काय फक्त एक क्रोमोझोम. हॅप्लॉइड म्हणजे काय होते एक क्रोमोझोम. बट आताच मी सांगितलं काय द कॉम्बिनेशन ऑफ मेल अँड फिमेल. द कॉम्बिनेशन ऑफ मेल अँड फिमेल त्याला फर्टिलायझेशन म्हणतो. म्हणजे ते जे प्रोसेस घडते त्याला काय म्हणतो आपण द प्रोसेस विच हॅपनिंग. काय जे काही कॉम्बिनेशन होते मेल अँड फिमेलचं जे प्रोसेस होते त्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. आणि त्याच्यानंतर जे काही प्रोसेस होते फॉर्मेशनची त्याला काय म्हणतो आपण झायगोट म्हणतो. तर एक्झॅक्टली झायगोट म्हणजे काय तर हे जे एक्स म्हणजे जे काही आपल्या मेल पाशी काय क्रोमोझोम्स आहे आणि फिमेल पाशी क्रोमोझोम्स आहे यांचं काय होत आहे फ्युजन होत आहे. यांचं काय होत आहे फ्युजन होत आहे. आणि यांच्यापासून काय फर्टिलायझेशन नंतर जी काही प्रोसेस होते त्याला काय म्हणतो आपण झायगोट. तर मी आता सांगितलं गमेट हा कसा राहते हॅप्लॉइड इन नेचर अँड झायगोट काय आहे डिप्लॉइड इन नेचर. डिप्लॉइड म्हणजे काय तर त्याच्यापाशी दोन क्रोमोझोम राहते. म्हणजे
टू गमेट्स ऑफ क्रोमोझोम राहते. कसे तर का बरं बघा, इथे मेलचा पण गमेट येईल काय कशामध्ये असेक्झ्युअल रिप्रोडक्शन मध्ये, आणि फिमेलचा पण गमेट येईल. म्हणजे ते काय आहे डिप्लॉइड आहे. एन म्हणजे काय आहे तर नंबर ऑफ क्रोमोझोम्स, इथे 1 नंबर ऑफ क्रोमोझोम्स. आता इथे जेव्हा एक लिहू आपण एन नंबर, एनच्या जागी एक लिहू तर 2 into 1 2 म्हणजे किती क्रोमोझोम्स राहिले ते 2. आता 2 क्रोमोझोम्स कुठून आले तर एक मेलचा क्रोमोझोम्स आणि एक फिमेलचा क्रोमोझोम्स. म्हणजे काय तर जे काही आफ्टर द फर्टिलायझेशन जी प्रोसेस होते त्याला काय म्हणतो आपण झायगोट. त्या झायगोट नंतर काय होते एम्ब्रिओजेनेसिस. काय होते एक म्हणजे प्रोसेस, त्याच्यानंतर काय फॉर्म होतो एम्ब्रिओ फॉर्म होतो. आपण त्याला काय म्हणतो आपण एम्ब्रिओ म्हणतो. एम्ब्रिओजेनेसिस जे एम्ब्रिओ फॉर्म होण्याच्या प्रोसेसला काय म्हणतो आपण एम्ब्रिओजेनेसिस. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, जिथे हा जेनेसिस वर्ड काय केला जाते युज केला जाते. जेनेसिस या वर्डचा एक मिनिंग काय होतो तर फॉर्मेशन. काय होते फॉर्मेशन ऑफ कशाचं फॉर्मेशन तर झायगोट. जे झायगोट बनलंय त्याच्यापासून काय एम्ब्रिओचं फॉर्मेशन होते. त्याच्यापासून काय होणे एम्ब्रिओचं फॉर्मेशन होते. एकदा बघून घेऊ आपण. एक मेल आणि फिमेलच्या कॉम्बिनेशनला काय म्हणतो आपण, जी काही प्रोसेस घडते त्याला फर्टिलायझेशन म्हणतो. त्यानंतर जी काही प्रोसेस फॉर्मेशन होते त्याला काय म्हणतो आपण झायगोट म्हणतो. आपण बघितलं आहे हॅप्लॉइड गमेट्सचा हॅप्लॉइड राहते म्हणजे दे हॅव द 1 क्रोमोझोम्स अँड द झायगोट्स आर द डिप्लॉइड बिकॉज ऑफ दॅट दे हॅव द 2 क्रोमोझोम्स. त्यालाच काय म्हणतो म्हणजे फॉर्मेशन काय कशात झालं झायगोटचं फॉर्मेशन झालं. त्याच्यानंतर काय होतं एम्ब्रिओजेनेसिस. एम्ब्रिओजेनेसिस म्हणजे काय आपण त्याला जेनेसिस म्हणजे आपण समजून घेतलं काय होते फॉर्मेशन, आणि एम्ब्रिओ म्हणजे एम्ब्रिओचं काय होणे फॉर्म होणे. आता आपल्याला माहित आहे की म्हणजे जे मी सांगितलं सेक्युअर प्रोडक्शन प्लांट मध्ये आणि अॅनिमल मध्ये दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट काय आहे तर आपल्याला माहित आहे एखादा ह्युमन बेबीनी बर्थ घेतलाय म्हणजे काय चाइल्ड ऑफस्प्रिंग प्रोड्यूस झालाय. तो छोटाच राहत आहे का नाही, छोटाच राहत आहे का नाही राहता. तो जो ऑफस्प्रिंग आहे हा काय डेव्हलप होत आहे नेहमी, त्याची ग्रोथ वाढत आहे. म्हणजे असे काही ना काही सेल असेल काय असे काही ना काही सेल्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असेल जे रिस्पॉन्सिबल आहे त्यासाठी फॉर द ग्रोथ अँड द डेव्हलपमेंट ऑफ द ह्युमन बिईंग प्लांट ऑर द दॅट्स प्रोडक्ट्स विच मेड ऑर द प्रोड्यूस बाय द सेक्झुअल रिप्रोडक्शन. म्हणजे असेक्झुअल रिप्रोडक्शनच्या माध्यमातून जे काही प्रोडक्ट फॉर्म केले जाते त्यांची वाढ होण्यासाठी म्हणू शकतो किंवा जे काही ग्रोथ फॉर द डेव्हलपमेंट अँड द ग्रोथ त्यासाठी काही ना काही सेल आपल्या बॉडीमध्ये म्हणू शकतो आपण काय अवेलेबल असेल. ते 2 प्रकारचे सेल राहते. काय राहते ते 2 प्रकारचे सेल राहते. एक राहते मायटोसिस अँड मियोसिस. मायटोसिस अँड मियोसिस सेल्स आर प्रेझेंट. कशात राहते मायटोसिस अँड मियोसिस तर मानवाचे जे काही ग्रोथ आहे जे काही प्लांटची म्हणू शकतो छोटाच प्लांट राहत नाही त्याची कालांतराने प्रायमरी ग्रोथ म्हणू शकतो, सेकंडरी ग्रोथ हे काय विथ मध्ये वाढणं हाईट मध्ये वाढणं या सर्व गोष्टी काय कालांतराने घडत राहते. आणि त्या गोष्टी घडण्यासाठी त्यालाच म्हणतो आपण सेल डिव्हिजन. काय म्हणतो आपण सेल डिव्हिजन. आणि ते सेल डिव्हिजन घडून आणण्यासाठी हे 2 प्रकारचे सेल्स काय राहते रिस्पॉन्सिबल राहते. आता मायटोसिस म्हणजे काय, आपल्या हाताला कधी कट लागला तर आपण डॉक्टरकडे जात नाही. आपण म्हणजे छोटा कट लागला आपण पटकन डॉक्टरकडे जातो का नाही, कारण आपल्याला माहिती आहे हा काय कालांतराने काय भरून येणार आहे. तर हे कोणामुळे होते तर हे होते मायटोसिस मध्ये असणाऱ्या सोमॅटिक सेलमुळे. कोणामुळे मायटोसिस मध्ये असणाऱ्या सोमॅटिक सेलमुळे. तर सोमॅटिक सेलचं काय आता जे मायटोसिस मध्ये राहते मायटोसिस सेल कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे तर ग्रोथसाठी आणि डेव्हलपमेंटसाठी. आणि मियोसिस हे सेल कशासाठी डेव्हलपमेंट आपण याला सेक्स सेल्स पण म्हणतो. काय म्हणतो मियोसिसला आपण काय म्हणतो सेक्स सेल्स पण म्हणतो आणि मायटोसिसला काय म्हणतो आपण सोमॅटिक सेल. काय म्हणतो आपण यांना सोमॅटिक सेल. याला काय म्हणतो आपण सोमॅटिक सेल. म्हणजे आता म्हणू शकतो आपण सोमॅटिक सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रोथ अँड द डेव्हलपमेंट. सोमॅटिक सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रोथ अँड द डेव्हलपमेंट अँड मियोसिस आर रिस्पॉन्सिबल फॉर द बर्थ द न्यू ऑफस्प्रिंग. म्हणजे नवीन ऑफस्प्रिंग घडून आणण्यासाठी काय मियोसिस रिस्पॉन्सिबल आहे आणि सोमॅटिक सेल कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे फॉर द डेव्हलपमेंट आणि ग्रोथ म्हणजे आपल्या वाढीसाठी आणि आपल्या होत असणाऱ्या बदलांसाठी आपण जाणून घेतलं. ठीक आहे. आता आपण असेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये बघितलं होतं की जे काही आयडेंटिकल प्रोडक्ट आहे काय म्हणजे जे काही जेनेटिकल त्यांच्यामध्ये जीन आहे हे त्यांच्या प्रोडक्ट मध्ये म्हणू शकतो किंवा जे काही नवीन ऑफस्प्रिंग आहे याच्यामध्ये काय राहते आयडेंटिकल राहते. याच्यामध्ये काय राहते आयडेंटिकल म्हणजे तेच जीन त्याच प्रकारचे एक्झॅक्टली जीन आपल्याला कुठे पाहायला मिळते तर त्या प्रोडक्ट मध्ये. ही प्रोसेस कुठे होते आयडेंटिकली जेनेटिकली आयडेंटिकल कुठे राहते तर असेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये. बट सेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये तसं होते का नाही.
सेक्झुअल रिप्रोडक्टिव्ह मध्ये दे आर द डिसिमिलर, जेनेटिकली आपण त्याला म्हणतो प्रोडक्शन आर डिसिमिलर और जेनेटिकली डिसिमिलर, म्हणजे जे काही चाइल्ड किंवा जो काही ऑफस्प्रिंग निर्माण होणार आहे हा करायला जेनेटिकली करायला डिसिमिलर. आता आपण म्हणू की असं तर होत नाही, कारण मानवाचा जो काही ऑफस्प्रिंग आहे किंवा मानवाचा जो काही प्रोडक्ट आहे कसा राहते, मानवासारखाच राहतो. त्यासारखा मानवासारखाच राहते, त्याची कान आहे, हेअर आहे, हे काय सर्व मानवासारखे, बॉडी जे काय आहे ते मानवासारखी आहे. एक्झॅक्टली तसं नाही होत. आपण जर कम्पॅरेटिव्हली असं कंपॅरिझन करण्याचं बघितलं तर असेक्झुअल मध्ये बघितलं तर मँगो हा एक्झॅक्टली आपण म्हणू शकतो त्याची कार्बन कॉपी किंवा कॉपीचं एक्झॅक्टली करायला मँगोच आहे. त्याचे जीन, टेस्ट ऑफ दॅट मँगो, त्या मँगोचा टेस्ट म्हणू शकतो, शेप ऑफ म्हणजे एक्सटर्नल स्ट्रक्चर आपण त्याला मॉर्फोलॉजी म्हणतो, मॉर्फोलॉजिकली तो काय एक्झॅक्टली सेम राहील कोणासारखा, त्याच्या पॅरेंट सारखा. बट सेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये तसं होत आहे का, नाही. सेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होते तर जो काही प्रोडक्ट निर्माण होणार आहे पॅरेंट पासून, जो काही पॅरेंट पासून प्रोडक्ट काय होणार आहे निर्माण होणार आहे, तो प्रोडक्ट कसा आहे तर जेनेटिकली डिसिमिलर आहे. काय जेनेटिकली डिसिमिलर म्हणजे कसा, तर त्याचे कलर ऑफ हेअर म्हणू शकतो आर डिफरंट दॅन देअर पॅरेंट्स, आईज ऑफ कलर म्हणू शकतो, टोनिंग जो काही व्हाईस राहते तो चेंज राहू शकतो, बॉडी शेप चेंज राहू शकते. म्हणजे त्याची जे एक्झॅक्टली ज्याचा पॅरेंट आहे तसाच आहे का तो, नाही. तर देर आर सम डिसिमिलॅरिटीज इन द जीन्स. त्यांच्या जीन्स मध्ये काय राहते, काही प्रमाणात काय राहते, डिसिमिलॅरिटीज राहते, जे काय आपल्याला त्यांच्यापासून जेनेटिकली काय बनवते, डिसिमिलर बनवते. म्हणजे काय त्यांच्यापासून थोड्या प्रमाणात जेनेटिकली काय बनवते, आपल्याला वेगळं बनवते. आपण सेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये बघितलं आहे. सेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये पण आपण बघितलं आता की गमेट कशा प्रकारे फ्यूज केल्या जाते. सेक्झुअल मध्ये आपण बघितलं गमेट फ्यूज होत नाही. सेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होत आहे, गमेट फ्यूज होत आहे. म्हणजे हिअर इन दॅट सेक्झुअल रिप्रोडक्शन देर आर टू पॅरेंट्स आर इन्व्हॉल्व फॉर द रिप्रोडक्शन. म्हणजे रिप्रोडक्शन करण्यासाठी काय दोन पॅरेंट्स काय रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे देर आर द टू गमेट्स आर इन्व्हॉल्व अँड द कॉम्बिनेशन ऑफ टू गमेट्स मेल अँड फिमेल. म्हणजे त्या दोघांचं जेव्हा फ्युजन होते आणि जे काही प्रोसेस घडते त्याला काय म्हणतो आपण फर्टिलायझेशन. अँड आफ्टर द फर्टिलायझेशन जे काही प्रोसेस घडते त्याला आपण झायगोट म्हणतो. आपण बघितलं आहे गमेट्स आर द हॅप्लॉइड इन नेचर बिकॉज ऑफ दॅट दे हॅव द ओनली वन क्रोमोझोम्स अँड द zygotes are diploid in a nature because of that they have the two chromosomes or we can say that they are the combination of two gametes. आपण त्याला काय म्हणू शकतो कॉम्बिनेशन ऑफ टू गमेट. दोन गमेटचं कॉम्बिनेशन होऊन जे काही बनते त्याला आपण झायगोट म्हणतो. आपण नंतर आपण नंतर बघितलं की फॉर्मिंग जे काही झायगोट फॉर्म झालाय त्याच्यानंतर जे काही प्रोसेस घडते त्याला काय म्हणतो आपण एम्ब्रिओजेनेसिस. तर एम्ब्रिओजेनेसिस म्हणजे जेनेसिस म्हणजे आपण बघितलं काय होते तर फॉर्मेशन म्हणजे एम्ब्रिओचं फॉर्म होणार. आता मी तुम्हाला त्यानंतर सांगितलं की जर आपल्या बॉडी काय बर्थ घेत आहे तर त्याला डेव्हलपमेंटसाठी त्याच्या वाढीसाठी काही सेल रिस्पॉन्सिबल राहते. त्याला आपण मायटोसिस आणि मिओसिस म्हणतो. मायटोसिसला आपण काय म्हणतो सोमॅटिक सेल, मिओसिसला म्हणतो आपण सेक्स सेल्स. मिओसिस आर रिस्पॉन्सिबल फॉर द बर्थ द न्यू बेबी म्हणजे बर्थ द न्यू ऑफस्प्रिंग किंवा नवीन प्रोडक्ट बनवण्यासाठी कोण तर मिओसिस रिस्पॉन्सिबल आहे. आणि आपल्या बॉडीतली ग्रोथ म्हणू शकतो सेकंडरी ग्रोथ, टर्चरी ग्रोथ किंवा सेल डिव्हिजन साठी कोण रिस्पॉन्सिबल आहे सोमॅटिक सेल रिस्पॉन्सिबल आहे. ज्या प्रकारे आपण बघितलं होतं सेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये की सेक्झुअल रिप्रोडक्शन मध्ये जे काही जेनेटिकली म्हणजे जे काही त्यांचे जीन आहे ते काय राहते एक्झॅक्टली सिमिलर दॅट देअर पॅरेंट्स. बट हिअर इज अ डिफरंट दॅन द सेक्झुअल रिप्रोडक्शन. इन अ सेक्झुअल रिप्रोडक्शन दे आर द जेनेटिकली डिसिमिलर दॅन देअर पॅरेंट्स. They are look like their parents, but they have some different or there are some dissimilarities in their genes.